नमस्कार मैत्रिणींनो, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे चना चाट। तर त्यासाठी मी हरभरे रात्री भिजत घातले होते। आता मी हे भाजून घेत आहे। यात मी थोडंसं तेल आणि मीठ टाकून घेतलेलं आहे। भाजताना बघू शकता तुम्ही, कोण कोण शिजवून पण घेते, पण मी हे असे भाजून घेतलेले आहेत आणि थोडेसे शिजवलेले पण आहेत। तर तुम्हाला ते पण दाखवते। हे शिजवलेले पण हरभरे थोडेसे घ्यायचे। तर मी हे हरभरे मीठ, हळद आणि थोडंसं हिंग टाकून शिजवून घेतलेले आहेत, बघू शकताय तुम्ही। तर आपण असा मस्त असा चना चाट करणार आहोत। वेट लॉससाठी खूप छान हा चना चाट होतो आणि पोटभरीचा नाश्ता पण होऊन जातो। तर मी तुम्हाला दाखवते। हे बघा, हे भाजून घेतलेले हरभरे आहेत। ह्याला तेल आणि मीठ लावून भाजून घेतले आणि हे शिजवलेले हरभरे घेते मी। तर ह्याला हिंग, हळद आणि मीठ लावून शिजवून घेतलेलं आहे। तर हे पण आपण मिक्स करूयात। तर आता कांदा, काकडी, कोथिंबीर आणि टोमॅटो हे पण आपण यामध्ये घालून घेणार आहोत। पहिल्यांदा काकडी घालते मी, नंतर कांदा घालते। कांदा असं छान बारीक चिरून घ्यायचं, म्हणजे छान लागतो। टोमॅटो घालते थोडंसं, आणि हे मोड आलेले मूग आहेत, हिरवे मूग पण घालते। हे बघा, मस्त आता कैरीचं सीझन चालू आहे, तर म्हटलं चला कैरी पण टाकून घेऊया ह्यात थोडीशी। छान चव लागते कैरीची, आंबट अशी। तर थोडीशी कैरी पण बारीक चिरून घेतली। आता काय करूया, थोडासा चाट मसाला पण टाकून घेऊयात आपण, एक चमचाभर। वरून अशी कोथिंबीर टाकूया आणि थोडंसं मीठ घालायचं, कारण हरभरे शिजवताना मी मीठ घातलेलं आहे, त्यामुळे बेतानच घालायचं मीठ। थोडासा लिंबू पिळूयात। हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊयात, बघू शकता। एकत्र करून घेतलं मस्त चना चाट, बघू शकताय। आणि आता ह्यात आपण थोडीशी वरून शेव टाकणार आहोत। शेव नाही टाकली तरी चालती, पण चाट म्हटलं की थोडंसं असं छान वाटतं म्हणून। अशी मूठभर शेव टाकलेली आहे, बघू शकताय। हे बघा, चटपटीत असा चाट आपला चना चाट खाण्यासाठी तयार आहे। तर कसा वाटला चाटचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला, आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल असेच नवनवीन रेसिपी टाकण्यासाठी। तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। या चाट खायला।